नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत, जे की येणाऱ्या ग्रामसेवक भरती, तलाठी भरती तसेच सर्व सरळ सेवेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आज महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, शहीद दिवस भारतात कधी पाळला जातो? तर मित्रांनो, शहीद दिवस आपल्या भारतामध्ये कधी पाळला जातो? तर मित्रांनो, शहीद दिवस आपला 23 मार्च या दिवशी आपण शहीद दिवस हा आपण साजरा केला जातो. मित्रांनो, हा दिवस भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ आपण शहीद दिवस हा आपण साजरा केला जातो. मित्रांनो, शहीद दिवस म्हणजे भगतसिंग आणि राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा 23 मार्च या दिवशी दिली गेली होती. त्यामुळे आपण 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन नंबर बी आपलं योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न पुढचा दुसरा, भारताने अलीकडे कोणत्या क्षेत्रात ग्रीन हायड्रोजन मिशन सुरू केले आहे? तर मित्रांनो, भारताने अलीकडेच कोणत्या क्षेत्रात ग्रीन हायड्रोजन मिशन सुरू केले आहे? तर मित्रांनो, भारताने जे काही क्षेत्र आपलं निवडले आहे मित्रांनो, ग्रीन हायड्रोजन हे ऊर्जा क्षेत्रामध्ये ग्रीन हायड्रोजन मिशन सुरू केले आहे, म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न तिसरा मित्रांनो, विश्व हवामान दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, विश्व हवामान दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, 23 मार्चला आपण विश्व हवामान दिन पण साजरा केला जातो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, 23 मार्च. आपला प्रश्न मित्रांनो चौथा, भारतातील G20 शिखर परिषद 2023 कुठे झाली? तर मित्रांनो, G20 शिखर परिषद भारतात 2023 कुठे झाली? तर मित्रांनो, 2023 नवी दिल्ली या ठिकाणी भारतातील G20 शिखर परिषद झाली होती, म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा, इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की इस्रोचे मुख्यालय हे बेंगळूर म्हणजे या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे. आपला प्रश्न सहावा, भारतातील सर्वात मोठी बँक कोणती? तर मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी बँक कोणती? तर मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी बँक ही SBI आहे, कारण की SBIच्या भारतामध्ये सर्वात मोठी शाखा मानली जाते, कारण की भारतामध्ये सगळ्यात मोठी बँक व्यवहार म्हटलं जातं तर SBI, कारण की आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ही नावाची बँक सगळ्यात मोठी आहे, म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला सातवा, मेक इन इंडिया अभियान कधी सुरू झाले? तर मित्रांनो, मेक इन इंडिया अभियान हे आपल्या भारतामध्ये 2014ला सुरुवात झाली. मेक इन इंडिया या अभियानाला सुरुवात 2014 झाली आणि आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की 2014 साली मेक इन इंडिया ही घोषणा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. मित्रांनो, आपला प्रश्न आठवा, भारतातील राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, भारतातील राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, 28 फेब्रुवारीला आपला भारतातील राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो, कारण की आपल्या 28 फेब्रुवारीला आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. आपला प्रश्न नववा मित्रांनो, विश्व जल दिन कधी असतो? तर मित्रांनो, विश्व जल दिन कधी असतो? तर मित्रांनो, 22 मार्चला आपण विश्व जल दिन साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये.
म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न 10वा, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो, नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान आहेत. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत मित्रांनो. ते पण लक्षात राहू दे मित्रांनो. प्रश्न आपला 11वा, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे. कारण की भारत सरकारने आपला जो काही राष्ट्रीय प्राणी हा वाघ याला घोषित केलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 12वा, रेल्वे मंत्रालय कोणत्या सरकारचा भाग आहे मित्रांनो? कारण की रेल्वे मंत्रालय कोणत्या सरकारचा भाग आहे? मित्रांनो, जे काही रेल्वे डिपार्टमेंट आहे ते मित्रांनो केंद्र सरकारचं आहे मित्रांनो. आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की केंद्राच्या मार्फत रेल्वे काही मंत्रालय जे काही रेल्वेचा कारभार आहे तो केंद्रामार्फत चालला जातो मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 13वा, खेलो इंडिया योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो, खेलो इंडिया ही क्रीडा या क्षेत्राशी संबंधित आहे. कारण की खेलो इंडियाच्या अंतर्गत आपण क्रीडा जे काही क्रीडा खेळल्या जातात त्या क्रीडाच्या जे काही क्षेत्र आहे ते खेलो इंडियाच्या मार्फत आपण क्रीडा जे काही कबड्डी, खो खो अशा ज्या काही स्पर्धा आहेत त्या खेलो इंडियाच्या योजनेच्या अंतर्गत म्हणजे क्रीडाच्या संबंधित आपण हा जे काही योजना आहे त्या क्रीडा संबंधित आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 14वा, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 15वा, स्वच्छ भारत मिशन कधी सुरू झाले? तर मित्रांनो, स्वच्छ भारत मिशन आपलं हे जे काय आहे मित्रांनो 2014 साली आपलं स्वच्छ भारत मिशन अभियान भारतामध्ये आपलं सुरुवात झाली होती मित्रांनो. आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 16वा, वर्ल्ड टीबी डे कधी साजरा केला जातो? मित्रांनो, वर्ल्ड टीबी डे आपण भारतामध्ये कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, 24 मार्चला आपण वर्ल्ड टीबी डे आपण साजरा केला जातो. कारण की या दिवशी भारतामध्ये टीबी मुक्त अभियान राबवलं जातं. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न 17वा, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने हे आपलं राजस्थान आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 18वा, UN ची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, UN ची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की 1945 साली युनायटेड ची स्थापना ही झालेली आहे मित्रांनो 1945 साली. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 19वा, भारतीय संविधान कधी लागू झाले? तर मित्रांनो, भारतीय संविधान हे 26 जानेवारी 1950ला आपलं भारतीय संविधान लागू झालं आणि 26 नोव्हेंबर 1949ला आपण भारतीय संविधानाची जे की घोषणा केली ती आणि 26 जानेवारी 1950ला ते आपण संविधान लागू करण्यात आलं होतं. म्हणून आपण 26 जानेवारी हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 20वा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर मित्रांनो, भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. म्हणून भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं डिस्कवरी ऑफ इंडिया हे आत्मचरित्र आहे, ते पण ध्यानात राहू द्या मित्रांनो. 21वा, RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, RBIचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 22वा,
भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? तर मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी ही गंगा नदी आहे, कारण की गंगा नदी ही भारतातील सर्वात मोठी आहे आणि गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील आहे मित्रांनो. महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी म्हटलं तर गोदावरी आणि भारतातील नदी सर्वात मोठी म्हटलं तर गंगा आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 23वा, इस्रोचे पूर्ण रूप काय आहे मित्रांनो? इस्रोचा लॉंग फॉर्म काय आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर 1 उत्तर होईल इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशन. हे इस्रोची पूर्ण नाव आहे मित्रांनो आणि आपण त्याला इस्रो म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 24वा, GST कधी लागू झाली? तर मित्रांनो, GST ही लागू होणे मित्रांनो 2017 साली या वर्षी GST जी काही कर प्रणाली आहे ती लागू झालेली होती. म्हणून आपला ऑप्शन नंबर C हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 25वा, भारतातील राष्ट्रीय खेळ कोणता? तर मित्रांनो, भारतातील राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर B हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, असेच आपण प्रश्न दररोज घेऊन येत असतो मित्रांनो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा.